हेलो, वेलकम यू गाइस। दिस इज़ आकाश अलमुले। आप सभी का स्वागत है लर्न नेक्स्ट यूट्यूब चॅनल पे। मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, नवी मुंबई महानगरपालिका जी भरती झालेली होती सरळ सेवा, ओके, यामध्ये आपले स्टाफ नर्सेसचे जे पदे होते आणि बाकी पॅरामेडिकल कॅटेगरीचे सुद्धा पदं होते। बरेच मोठी भरती होती। तर यामध्ये याची जी जो रिझल्ट आहे, ओके, याचा रिझल्ट म्हणण्यापेक्षा फर्स्ट आन्सर की जी होती ती आपल्याला जवळपास 22 जुलैला बघायला मिळाली। ओके, 22 जुलैला फर्स्ट आन्सर की झालेली होती। ओके, नवी मुंबई महानगरपालिकेची। ओके, आणि त्यानंतर आपण जी रिवाइज्ड म्हणू शकतो, ओके, कारण याच्यामध्ये काय झालं होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं। ते करून रिवाइज्ड आन्सर कीज किंवा अपडेटेड ऑब्जेक्शन नंतरची जी आन्सर कीज आहे ती यायला पाहिजे होती कमीत कमी 40 ते 45 दिवसामध्ये। ओके, तर बघू शकता 22 जुलै नंतर अगर 40-45 दिवस जर तुम्ही पकडले, 40 दिवस पकडा तुम्ही। ओके, सो 22 ऑगस्ट आणि त्याच्यानंतरचे पुढचे। तर आता जर सप्टेंबरचा हा फर्स्ट वीक चालू आहे आणि ह्या वीकमध्ये मॅक्सिमम चान्सेस आहे की तुमची जे सेकंड रिवाइज्ड लिस्ट आहे ती येण्याची। ओके, रिवाइज्ड जी आन्सर कीज आहे ती सुद्धा सेम जशी पहिली तुम्ही चेक केली होती तुमची ID पासवर्ड टाकून सेम याच्यामध्ये करू शकता। जर काय होईल याच्यामध्ये एक असं एक नोटिफिकेशन येईल की बाबा जे 3 शिफ्टमध्ये जे परीक्षा झाली होती 3 शिफ्टमध्ये, तर कुठल्या शिफ्टमध्ये कुठला क्वेश्चन जर व्हॅलिड पकडला गेला नसेल, येणार लिहून की बाबा या प्रश्न व्हॅलिड नव्हता तर याच्यासाठी तुम्हाला गुण देण्यात येईल किंवा काय। ओके, सविस्तर तसं लिहून येणार। ओके, तर आता हे एक बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला शेअर केलं की सर असा एक परफॉर्म आला होता, बट तुम्हाला सांगतो नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर कुठेही ह्या पत्राविषयी म्हणजे हे जे तुम्हाला पत्र दिसतं कुठेही नामोनिशान नाही आहे। ओके, फक्त हे जस्ट कशावरून बनवलेलं आहे, कुणीतरी होऊ शकतं की एखाद्या क्लासेसनी किंवा एखाद्या जे यूट्यूबर्स वगैरे त्यांनी वगैरे बनवलं असेल। हां, मी असं म्हणत नाही की त्यांनी वाईट बनवलेलं आहे। ओके, जो ऑलरेडी तुम्ही बघू शकता की सेम लाईक आता नागपूर महानगरपालिकेची NMCची जी एक्झाम झाली होती त्याच्यावरून तुम्हाला सांगतो, जी फर्स्ट जी हे आली होती ती आली होती जवळपास 2 एप्रिलला। ओके, कारण काहीतरी 27-28 मार्चला पेपर झाला आणि विदिन 1 वीकमध्ये फर्स्ट आन्सर की झाली। त्याच्यानंतर जे सेकंड आन्सर कीज होती NMMC नागपूर महानगरपालिकेची ती आली होती 8 ओके 8/5ला आली होती। ओके, 8/5/2025ला म्हणजे मेमध्ये आली होती। जवळपास 35 दिवसानंतर ही जी आन्सर की झाली होती। त्यानंतर एक 15 दिवसामध्ये ओके एक नॉर्मलायझेशन जो स्कोर त्याच्यानंतरची लिस्ट आली होती आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे जूनमध्ये याची एक फायनल लिस्ट आली होती आपल्याला जूनच्या स्टार्टिंगला। ओके, आणि जूनच्या 15 तारखेच्या आसपास। ओके, आणि जुलैमध्ये यांची DV झाली 7-8 तारखेला आणि जुलैच्या एंडिंगला एक 28-29 तारखेला यांची फायनल लिस्ट आली की बाबा ह्या लोकांना जॉईन करायचं एक जॉईनिंग लेटर्स देण्यात आलं होतं। ओके, आणि ऑगस्टचा पूर्ण महिना दिला होता क्योंकि ऑगस्ट 28पर्यंत त्यांना जॉईन करायचं होतं बऱ्याच विद्यार्थ्यांना। ओके, तर ही अशी प्रक्रिया होती। आता तुम्हाला बघू शकता याच्यावर जे परिपत्रक आहे याच्यानुसार त्यांनी बनवलं। ओके, ते ऑब्जेक्शन लिंक आली होती 20-21ला, याच्या हाच डेटमध्ये आली होती, एक 22 तारखेला आली होती, 22 जुलैला। ओके, आता लाईव्ह जे होती ते त्याच्यानंतर आहे सेकंड राऊंड ऑब्जेक्शन जे लिस्ट येणार होती, हे बघा बरोबर सेम त्याच डेटला त्यांनी केली होती। जवळपास आपण 40 दिवस पकडले, 30-35 दिवसले, तर ऑगस्टच्या एंडला किंवा सप्टेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये यायला पाहिजे होतं आणि नॉर्मलायझेशन करून पुढे हे होणार होतं आणि 29 ऑगस्टच्या जवळपास प्रोविजनल मेरिट लिस्ट यायला पाहिजे होती। बट आय डोंट नो, तुम्ही जर बघू शकता जी वेबसाईट आहे वेबसाईटवर जाऊन जर गेला तुम्ही, ओके, वेबसाईटवर जर गेला तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या, तर यामध्ये तुम्हाला मला कुठेही काही दिसत नाही आहे की बाबा लिस्ट वगैरे कधी येणार आहे काय वगैरे दिलेलं नाही आहे याच्यामध्ये। आता हे तुम्ही बघू शकता रिक्रुटमेंटवर जर गेला तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचा, तर लास्ट तुम्हाला बघू शकता आन्सर कीज तर 22 जुलैला आली होती। याच्यानुसार जर बघू शकता तर आता येणाऱ्या 15 डेजमध्ये मोस्ट प्रॉबेबली तुम्ही बघू शकता की तुम्हाला सेकंड जे आन्सर कीज आहे ती बघायला मिळेल। त्यानंतर विदिन अ वीकमध्ये तुम्हाला जी नॉर्मलायझेशननुसार कॉमन मेरिट लिस्ट येईल आणि त्याच्यानंतर 1 वीक नंतर मग एक फायनल मेरिट लिस्ट येईल आणि सिलेक्शन लिस्ट येईल। ओके, तर पुढे बघू शकता तुम्ही पुढचे 15 दिवस खूप क्रुशियल आहे तुमच्यासाठी। तुम्हाला एवढंच सांगतो आहे की एक्झाम रिझल्ट कधी येणार आहे, लिस्ट कधी लागणार आहे, हा विचार करण्यापेक्षा माझं मत आहे की बाळांनो तुम्ही एक्झाम येणार आहे पुढची, आता KDMCची जी आहे
आणि त्यानंतर ठाणे महानगरपालिका आहे. ठाणे महानगरपालिकेची डेट वाढलेली आहे, सगळ्यांना माहिती आहे. जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर अजूनही जे ऑनलाईन फॉर्म घेणं सुरू आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता. 400-450 जागा आहे स्टाफ नर्सेसच्या, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि इथे नो 80-20, तो बघा 80-20 नसल्यामुळं मुलांनी इथे जास्त अभ्यास करायला पाहिजे लवकरात लवकर. आणि कारण DMER येणार आहात बोलते, बट अजूनही याच्यावर काही ठाम कुठूनही काही इन्फॉर्मेशन नाही आहे. बिंदू नामावलीची प्रक्रिया झालेली आहे, बट अजूनही त्यांनी का ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश करत नाही आहे माहिती नाही. कारण बघा बाकी अदर पॅरामेडिकल कॅटेगरीच्या ॲडव्हर्टाइजमेंट आल्या तर नर्सिंगचं येईल हे 100% आहे की ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे. बट एक्झॅक्ट डेट ना मी सांगू शकत ना कोणी सांगू शकत. ओके, त्याच अनुषंगाने सांगतो की जे आपल्या समोर आहे की आता ठाणेचा फॉर्म चालू आहे आणि मीरा भाईंदर जे महानगरपालिका तिथं 5 का 6 जागा आहे. ओके, तर ठाणेच्या 450 जागा आहे. याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आवर्जून सांगतो की फॉर्म भरायला पाहिजे. फक्त मुद्दा आहे महानगरपालिकेमध्ये 3 वर्षाचा अनुभव हा एक असल्यामुळं जे फ्रेशर मुलं आहेत आपले ते फॉर्म भरू शकत नाही. ओके, बट जे तुम्ही बऱ्याच दिवसापासून अडकलेले आहे, कुठे सिलेक्शन होत नाही आणि ऑलरेडी तुमच्याकडे 4-5 वर्ष काम करण्याचा अनुभव आहे, तर त्यांनी डेफिनेटली इथे ट्राय करायला पाहिजे. तुमच्यासाठी खूप चांगला मौका आहे. कारण फ्रेशर मुलासोबत तुम्ही जर कॉम्पिटिशन करायला गेलं तर तुम्ही नक्कीच म्हणजे ते फ्रेशरचं नॉलेज चांगलं असतं ते तुम्हाला हरवणार, 100% हरवणार. सो तुमच्यासाठी चांगला मौका आहे. आणि जे फ्रेशर मुलं आहे त्यांच्यासाठी DMER येतच आहे. तर बाबांनो, अभ्यास कंटिन्यू ठेवा, भटकू नका. ओके, क्लासेस करायचे तर करा, नाही तर स्वतः अभ्यास करा. पुस्तकं वगैरे आपल्या चॅनलवर मी सगळं सांगेन तुम्हाला. ऑलरेडी मागची व्हिडिओ वगैरे बघू शकता तुम्ही. मागच्या 2023चे व्हिडिओज तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये पुस्तकं काय अभ्यास करायचं, त्यावेळी तर एकमेव यूट्यूब चॅनल होतं, तेच तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देत होतं. आता भरपूर चॅनल्स झालेले आहे, भरपूर लोक इन्फॉर्मेशन देत आहे. घ्या, ज्यांच्याकडून तुम्हाला चांगल्या गोष्टी भेटत आहेत त्यांच्याकडून सगळी इन्फॉर्मेशन घ्या, अभ्यास करा. ओके, आणि तुमचं भविष्यासाठी तुम्ही एक पाऊल तुमचं पुढे नेत राहा. हेच माझी कामना आहे तुमच्यासाठी. डेफिनेटली DMERची ॲडव्हर्टाइजमेंट येईल, बट कधी येईल? ओके, बघा 2 ऑक्टोबर हा डेट असणार आहे. 2 ऑक्टोबरच्या पूर्वी जर ॲडव्हर्टाइजमेंट आलं तर ठीक आहे, नाही तर मग पुढे डिले होणार, 100% डिले होणार. ओके, सो 2 ऑक्टोबरच्या पूर्वी ॲडव्हर्टाइजमेंट यायला पाहिजे. कारण 75,000ची जी मेगा भरतीचा जो हे निघाला होता, GR निघाला होता, 2 ऑक्टोबरपर्यंत संपणार. ओके, तर 2 ऑक्टोबरपूर्वी म्हणजेच सप्टेंबरच्या एंडला डेफिनेटली चान्सेस आहे DMERचे 101% येण्याचे. जर नाही आलं तर मग डिले होणार. ओके, तशा पद्धतीनं म्हणजे डिले होणार म्हणजे तुम्ही अभ्यास करणार असं नाही. ओके, बाकी RRB करंट वॅकन्सी आहे. ओके, नॉर्सेट करंट वॅकन्सी आहे, याच्यासाठी अभ्यास करत राहा तुम्ही. इथे पण मोठ्या वॅकन्सीज आहे. ओके, काय असतं DMERची वाट बघाल तर हे नाही ना ते नाही, दोन्ही होणार. ओके, तुम्ही काय करायचं, जे आपल्याला प्रत्येक एक्झामचे फॉर्म सगळ्यांनी भरा, प्रत्येक एक्झाम द्या, म्हणजे कुठं नाही कुठं सिलेक्शन होणार. तुम्हाला पॅटर्न समजेल, तुम्हाला एक्झाम कशी येते ते समजेल, लेवल ऑफ MCQs समजेल तुम्हाला, आणि तुम्हाला समजेल की तुमचे विकनेसेस काय, त्याच्यावर काम कसं करायचं. ओके, सो आत्ताही तुम्हाला आवर्जून सांगतो की KDMC आणि ठाणेचे अभ्यास तुम्ही कंटिन्यू ठेवा. ओके, तुमचा नवी मुंबई महानगर NMMCचा जो रिझल्ट आहे तो डेफिनेटली येणाऱ्या 15 दिवसामध्ये तुम्हाला भेटून जाईल. ओके, आणि पेपर खूपच इझी होता NMMCमध्ये. जर तुम्हाला 135-130 मार्क येत असेल तरी तुमचं सिलेक्शन होईल की नाही सांगता येत नाही, कारण 131 काहीतरी जागा होत्या. ओके, आणि पेपर इझी होते. त्यामुळं ज्यांना 130-135 आहे, बाबांनो डिपेंड राहू नका, आमचं सिलेक्शन होईल, आम्हाला चांगले मार्क आहेत. ओके, सो होप सो चांगल्या पद्धतीनं पुढच्या एक्झामचा करत राहा. 140 मार्क असेल तर तुम्ही हा सेफ स्कोर आहे NMMCमध्ये. ओके, 140+ मार्कांसाठी. ओके, बाकी आता कॅटेगरी आणि रिझर्वेशननुसार थोडं खाली येऊ शकतं, बट आय कांट से. तुम्ही अभ्यास करा. ओके, आणि असंच जे व्हिडिओज वगैरे आहेत, तुम्हाला इन्फॉर्मेशन लागली, तुम्हाला कशाविषयी इन्फॉर्मेशन, तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका. डेफिनेटली मी व्हिडिओ करून तुम्हाला पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन. ओके, सो थँक्यू. लवकरच भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओ सोबत. धन्यवाद. जय हिंद.